Hello guys, welcome back to Rahul's Magic, and today start with practice set 1.1 and question 2, continue with problem number 6. So today discuss problem number 6 first. So first equation is 1 by 3 x plus y equal to 10 by 3, and then second equation is 2x plus 1 by 4 y equal to 11 by 4. So put it one by one. 1 by 3x plus y equal to 10 by 3 equation 1, and then 2x plus 1 by 4y equal to 11 by 4 इक्वेशन 2. सो मित्रांनो, हे इक्वेशन सॉल्व करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो, हे तुम्हाला वेगळं दिसत असेल काहीतरी 1/3x प्लस वाय आणि हे 1/4 वगैरे, बट अवघड काही नाही आहे. 1 बाय 1 स्टेप फॉलो करा, इझिली सॉल्व होईल. ओके. सो काय करायचं मित्रांनो, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3 अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 4 असं का करायचं आहे? कारण आपला जनरल फॉर्म काय आहे, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ह्या फॉर्ममध्ये आहे का हे इक्वेशन? नाही आहे. ह्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर बघू आपण. हे बघा, 3 इंटू 1/3 प्लस 3y इक्वल टू 3 इंटू 10/3. हे आपण इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय केलं, तर हे काय 3 3 काय कॅन्सल, देन 3 3 कॅन्सल. मग काय होईल इथं, x प्लस 3y इक्वल टू 10. हे आपलं इक्वेशन नंबर 3. तसंच इक्वेशन 2ला काय करायचं, आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं. ओके. सो काय होईल, हे मल्टिप्लाय केल्यावर हे 4 4 कॅन्सल, देन हे काय होईल 8x प्लस हे y इक्वल टू 11. इक्वेशन हे आपलं 4. त्यानंतर काय करू आपण, मांडून घेऊ. तर आपलं काय होईल, x प्लस 3y इक्वल टू 10 हे थर्ड इक्वेशन आहे, आणि 8x प्लस y इक्वल टू 11 ही 4 इक्वेशन आहे. ओके. तर बिफोर सॉल्व एक्झाम्पल मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, समजा आपल्याला x कॅन्सल करायचा असेल तर त्याची व्हॅल्यू आणि साईन अपोजिट असणं गरजेचं आहे. तसंच आपण y पण कॅन्सल करू शकतो, पण त्याचं बी कंडिशन तेच आहे, सेम व्हॅल्यू आणि साईन अपोजिट असले पाहिजे. पण असं x किंवा y ह्या क्वेश्चनमध्ये कॅन्सल करताना आपल्याला साईन अपोजिट नाही आहे, तर आपण कोणतंही बी कॅन्सल करू शकतो, x किंवा y. तर ह्या क्वेश्चनमध्ये y कॅन्सल करू आपण. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय बाय 3 इक्वेशन 4 इक्वेशन 4. ओके. आणि त्याचं साईन पण चेंज करून घ्यायचं आहे. तर इक्वेशन काय येईल मित्रांनो, बघा, 3ने मल्टिप्लाय करायला किती होईल, 24x प्लस 3y इक्वल टू 33 होईल. बट साईन पण चेंज करायचं आहे, त्यामुळे लिहिताना असं लिहायचं -24x मायनस 3y इक्वल टू -33. ओके. इक्वेशन 5. देन मित्रांनो काय करायचं आहे, इक्वेशन 5 आणि 5 आणि थर्ड ॲड करून घ्यायचे. तर थर्ड इक्वेशन काय आपलं, -24x मायनस 3y इक्वल टू -33. अँड देन ही इक्वेशन किती आहे आपलं, 5. ओके. आणि हे इक्वेशन किती आहे, थर्ड. सो हे बघा काय होईल, इथं साईन अपोजिट आहेत का वायचे, आहेत, आणि व्हॅल्यू सेम आहेत का, आहे. मग हे कॅन्सल होईल. इथं काय होईल, -24x, इथं काय नसतं म्हणजे 1 असते, बरोबर. 1 गेला तर किती येईल, -23x, आणि इथं काय -33 -10 -23. सो मायनस मायनस कॅन्सल होईल, आणि 23x इक्वल टू 23. सो x इक्वल टू 1. सो x इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 3. तुम्ही असं काय नाही, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करू शकता, व्हॅल्यू सेमच येत असते. तर आपण 3मध्ये पुट करू. तर मग 3 इक्वेशन काय आपलं, x प्लस 3y इक्वल टू 10. तर एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 3y इक्वल टू 10. मग काय होईल, 3y, हे इकडं 1 काय प्लस, तिकडे गेल्यावर काय होईल, राईट साईडच्या मायनस होईल, मग 10 - 1. तर 3y इक्वल टू 9. सो yची व्हॅल्यू काय येईल, 3. तो फायनल सोल्युशन काय येईल मित्रांनो आपल्याला, 1,3. सो अगेन एक्सप्लेन फास्ट. So first is equation is 1/3x plus y equal to 10, equation 1, and then 2x plus 1/4 y equal to 11/4, equation 2. So you know guys, this equation is converted into general forms. So firstly you can convert general form
So equation 1 and equation 1 multiplied by 3 and equation 2 multiplied by 4. So then giving equation x plus 3y equal to 10 and 8x plus y equal to 11. So but before solve the examples, two conditions value you can eliminate x and y. So this question eliminate y, so also value is same and sign is opposite, but not that this question. So you can multiply by 3 equation 4 and also change sign. So this equation is given minus 24x minus 3y equal to minus 33. So then equation 5 and equation 3rd, so adding, okay, so minus 24x minus 3y equal to minus 33 and x plus 3y equal to 10. So you can value x value is 1 and this x value is put in equation 3. Also put other equation, but this question put in equation 3. So x plus 3y equal to 10, then x value is 1 plus 3y equal to 10. So 3y equal to 10 minus 1, because 1 is plus and then go to right side minus. So 3y equal to 9 and y value is 3. So final answer is guys 1 by 3. Okay, thank you.